नमस्कार मित्रांनो, कशी आहात? बरे आहात ना? मित्रांनो, ज्या व्यक्तीने तुमचा अपमान केला, तुम्हाला त्रास दिला, त्यांच्यासोबत बोलणं बंद केल्याने काय होते हे आपण बघणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये. नमस्कार मंडळी, मी चित्रा, तुमच्यासाठी प्रेरणेचा नवा आवाज आणि तुम्हा सर्वांचे स्वागत आहे चित्राज व्हॉइस मराठीवर. इथे प्रत्येक शब्द तुम्हाला देईल नवा आत्मविश्वास, नवी ऊर्जा आणि यशाची प्रेरणा. इथे तुम्हाला मिळेल प्रेरणादायी विचार, सकारात्मकता आणि आयुष्य जगण्याची नवी ऊर्जा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या प्रेरणादायी प्रवासाला आपल्या मनापासून. मित्रांनो, ज्या व्यक्तीने तुमचा अपमान केला, तुम्हाला आतून मोडून काढलं, त्यांच्याशी बोलणं बंद करणं म्हणजे काय? काही जखमा शरीरावर नसतात, त्या मनावर असतात आणि त्या जखमा देणारे लोक अनेकदा आपलेच असतात. बरेच लोकांसोबत असं होत असते की ज्यांना ते त्रास देतात ते त्यांचे घरचेच लोक असतात आणि शब्दांनी केलेला अपमान, दुर्लक्षाने दिलेला त्रास आणि वारंवार तू काहीच नाहीस असं जाणवून देणं, हे सगळं सहन करत करत माणूस हळूहळू आतून संपत जातो. नंबर 1, सततचा अपमान मनाला थकवतो. प्रत्येक शब्द मनात खोल रुततो. हसत असलो तरी आतून खूप वेदना असतात. स्वतःवरचा विश्वास हळूहळू तुटू लागतो. जखम 1-2 वेळा झाली तर वेदना होतात, पण रोज झाली तर माणूस सुन्न होतो. नंबर 2, आपणच चुकीचे आहोत असं वाटू लागतं. समोरची व्यक्ती आपल्याला दोष देत राहते, आपणच जास्त विचार करतोय का असं सारखं आपल्या मनात येतंय. आपणच कमी आहोत का? पण सत्य हे असतं, तुमची किंमत कमी नाही, समोरच्याची वागणूक चुकीची आहे. नंबर 3, बोलणं बंद करणं म्हणजे स्वतःला वाचवणं हा रागाचा निर्णय नसतो. कारण ही एक शांत किंकाळी असते. आता मला आणखी दुखवायचं नाही असं स्वतःला सांगायचं असतं. कधी कधी शांतता हीच सर्वात मोठी ताकद असते. नंबर 4, मन हळूहळू हलकं व्हायला लागतं. दररोजची भीती संपते, अपमानाची वाट पाहावी लागत नाही आणि श्वास थोडा मोकळा वाटतो. जणू मनावरचं ओझं कोणीतरी हळूच उतरवलंय. नंबर 5, स्वतःवर प्रेम करायला शिकतो. स्वतःच्या भावना महत्त्वाच्या वाटू लागतात. मीही आनंदाचा हक्कदार आहे ही जाणीव होते आणि स्वतःसाठी उभं राहण्याची हिंमत येते. जे स्वतःला जपायला शिकतात तेच खऱ्या अर्थाने मजबूत असतात. नंबर 6, काही लोकांना गमावणं आवश्यक असतं. प्रत्येक नातं टिकवण्यासाठी नसतं, काही नाती धडा शिकवण्यासाठी असतात आणि काही सोडून देण्यासाठी. सोडणं नेहमी कमकुवतपणा नसतो, कधी कधी तेच शहाणपणा असतं. नंबर 7, शांततेत स्वतःचा आवाज ऐकू येतो. इतरांचा त्रासदायक आवाज बंद झाला की मन स्वतःशी बोलू लागतं आणि खऱ्या वेदनांवर मलम लागायला लागतो. निष्कर्ष काय आहे? ज्या व्यक्तीने तुम्हाला अपमानित केलं, त्रास दिला, त्यांच्याशी बोलणं बंद करणं ते म्हणजे स्वतःला वाचवणं, स्वतःला जपणं आणि स्वतःला पुन्हा उभं करणं आहे. आणि हे नेहमी लक्षात राहू द्या, जिथे सतत वेदना मिळतात तिथे थांबणं प्रेम नाही,
ते स्वतःवर केलेलं अन्याय असतो. तर स्वतःला अशा लोकांपासून वाचवा. मित्रांनो, दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाओ. तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदित रहा. धन्यवाद.